आज आपण चुका वापरून तुरीची डाळ आणि मुगाच्या डाळीचं वरण करणार आहे. त्यासाठी एक टोमॅटो घेतलेला आहे चिरून, थोडासा भोपळा, 2 बटाटे, एक कांदा, अद्रक, लसूण, कढीपत्ता आणि असा मसाला आपल्याला लागणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला डाळी शिजायला टाकायच्या. त्यासाठी कुकरमध्ये पाणी घेऊ. डाळी स्वच्छ धुतलेल्या आहेत. ह्या आता आपण पाण्यात टाकून घेऊ. 1 वाटी मुगाची डाळ आहे छोटी आणि 1 वाटी तुरीची डाळ. तुरीची डाळ टाकून घेऊ. यातच टाकून घेऊ 1 टोमॅटो, 1 वाटी भोपळा असा बारीक कट करून घेतलेला आहे, तो पण टाकून घेऊ. यातच आपल्याला बटाटा पण टाकायचा आहे, पण इथं उकडलेला बटाटा आहे म्हणून हा मी वरण उकळताना टाकणार आहे, नाहीतर खूप गाळ होऊन जातो. उकडलेला बटाटा नसेल तर कच्चा बटाटा आपण इथे एक टाकून घ्यायचा. चुका आपल्याला टाकायचा आहे, यात स्वच्छ धुवून चुका टाकायचा. चुका पण आपण यातच टाकून घेऊ. एक 3 ते 4 शिट्ट्या घेऊ आता कुकरच्या. डाळ आणि चुका छान असं शिजलेले आहे. डाळ आणि चुका छान यात शिजलेले आहे. आता ही थोडीशी आपण रवीने हटवून घेऊ डाळ. वरणाला फोडणी देण्यासाठी आता तेल घेऊ. इथे 2-3 चमचे तेल तापलेले आहे. आता त्यात मोहरी टाकून घेऊ 1 चमचा, अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता टाकून घेऊ. कांदा घेतलेला आहे मोठा चिरून, तो टाकून घेऊ. कांदा छान परतून घ्यायचा तेलामध्ये. कांदा परततोय तोपर्यंत आपण लसूण आणि अद्रक टेचून घेऊ. अद्रक घेतले. कांदा परतलेला. आता हे अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून घेऊ. अद्रक लसणाची पेस्ट पण छान परतून घ्यायची. थोडासा हिंग टाकून घेऊ. चमचा हळद टाकून घ्यायची. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला छोटा 1 चमचा. आता हे छान परतून घेऊ. बटाटा जो उकडलेला आहे तो टाकून घेते. डाळ टाकून घेऊ आता. यात एक अर्धा ग्लास पाणी टाकून घेऊ. एक चमचा मीठ टाकून घेऊयात. आता हे एकदा छान मिक्स करून घ्यायचं. 2 मिनिटं डाळ छान 1-2 मिनिटं डाळ छान उकळून घ्यायची. कोथिंबीर टाकून घेऊ याच्यावर. डाळ तुम्हाला किती घट्ट पातळ करायची त्या अंदाजे पाणी टाकायचं.
छान करून झालेली आहे. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा. चुक्याची चव यात खूप छान लागते. चुका आणि आपण जो भोपळा वापरलाय त्याची चव यात खूप छान लागते.